तिथं कळतं की आयरिस कर कालच पाहिजे होता कालच केली बॅनी बस नाही होत पाणी दे ढोले तुमच्याकडे माळाव नाही आहे की ग्राउंड पण इकडे गेलं की 2 रन तिकडे गेलं की 2 रन पुढे 2 रन आपली पीपीएल चला स्पीड चला स्पीड घ्या मॅच स्टार्ट ठेवा बीजीएम वाई वर्सेस खानापूर अशी मॅच सेमीफायनल क्रमांक 2 एक जबरदस्त मॅच आहे एका बाजूला जर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी गौरव सोनावणे नॉन स्ट्रायकिंग एंडला मॅन इन फॉर्म दिग्विजय मोहिते समोर परफेक्ट ऑलराऊंडर शेखर भोसले पहिलाच बॉल फक्त दिशा दाखवली 38 सर्कल मध्ये एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल होत असताना आपण पाहतोय आणि तू 4 व्हीलर घेऊन आलाय आणि प्राइस सेरेमनी पण माझी गाडी आणायची ना ओ परफेक्ट मिडल केला ऑन साइडला दिग्विजय मोहितेचा ब्लास्ट मॅन इन फॉर्म मध्ये असणारा खेळाडू जबरदस्त हिट लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम दिग्विजय मोहिते जिथं काल इनिंग संपवली तिथूनच सुरुवात सात धावा धावफलकावरती राइट आर्म ओवर द विकेट नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती शेखर भोसले यावेळेस एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर परंतु तिथं बॉल वन बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न आहे थोडी मिसफील्ड आणि 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे 9 धावा धावफलकावरती
बॉल आउट. हो, यावेळेसचा बॉल चांगला आहे. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर ना, एक धाव डिक्लेअर ऍड केली जाते. दहा धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 3 ओव्हरची महत्वाची मॅच. दिग्विजय बॅटिंग ट्रॅकवरती. एका बाजूला बीजीएम वाई तर दुसऱ्या बाजूला खानापूर हा गव्वाईचा संघ. हो, परफेक्ट ब्लॉकर. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. नॉट स्ट्रायकिंग एंडवरती आले आणि एक चांगला बॉल हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन्स आर ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना हा स्ट्रोक आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेट फोडलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. 14 रन स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर 14 रन्स आर ऑन द बोर्ड. चला स्पीड घ्या. मोरे फायनल एका खुर्ची खेळायची ना. लेफ्ट हँडेड बॅटर गौरव बॅटिंग मार्क वरती. हा स्टोक ऑन साइडला खेळलाय. प्रहार चांगला आहे आणि बॉल 4 धावांसाठी येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती. 5 वाजलेले आहेत. पहा, तुम्हाला आता इथून पुढे 12 मिनिटं आहेत ही इनिंग कंप्लीट करण्यासाठी. स्टोक फसला. बॉल हवेमध्ये. गौरव सोनवणीची विकेट पणाला लागले परंतु गोलंदाजाचं फंबल आणि त्यानंतर नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. एक सिंगल. मंगेश वर्सेस दिग्विजय असं बॅटल आपण पाहणार आहोत आता. भूषण त्याला फोन करून आयरिस वाढवायला लाव थोडा. यावेळेचा स्टोक ऑन साइडला खेळलाय. अलॉंग द कार्पेट स्टोक आपण पाहतो. 2 धावांचा कॉल मिळालाय आणि 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न सफल. एकवीस रन. हो, डॉट बॉल. निर्धाव बॉल. मैदानाच्या आतमध्ये पहिला बाउन्सचा इशारा. एकवीस रन स्कोरबोर्ड वरती.
खानापूर वर्सेस वाई अशी मॅच आहे. बीजीएम वाई एका बाजूला तर एका बाजूला खानापूर. दोन संघांमधली तगडी लढत. यावेळेस वा काय स्ट्रोक खेळलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, अप्रतिम षटकार. सत्तावीस रन स्कोरबोर्ड वरती. मंगेश मैदानाच्या आतमध्ये इंजुरीला सामोरं जात असताना देखील खूप चांगली बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटिंगच्या माध्यमातून दिग्विजयनं प्रभावित केलंय. 8 बॉल आणि 21 धावा बनवलेल्या आहेत. हो, इथं नॉन स्ट्रायकिंग एंड वरती काय घडतंय. दोन धावांच्या मदतीने 29 रन स्कोरबोर्ड वरती लागतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला स्पीडअपली मॅच स्टार्ट ठेवा. ओव्हर नंबर 3 साठी किरण यांना आमंत्रित केले. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेचा स्ट्रोक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. एक सिंगल कंप्लीट. यावेळेस हा टप्प्याचा बॉल हवेमध्ये. इलेव्हेशन जरूर मिळाले. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पकडली हा कॅच. दिग्विजय मोहिते बॅक टू पवेलियन. 30 धावा धावफलकावरती आणि पहिल्या खेळाडूची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतोय सलीम. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं ॲडव्होकेट प्रतीक बागल यांचं शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आणि त्याचप्रमाणे मंदार शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल सोनावणे. 30 धावा धावफलकावरती. हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये. 30 धावांवरती स्कोर बोर्डला ब्रेक लावलाय. आणि या ओव्हर मध्ये खूप चांगली कमबॅक करत असताना किरण. जबरदस्त बॉलिंग. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय बॅकवर्ड रिजन मध्ये.
एक धाव डिक्लेरेशन झोन मधली मिळेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 31 या धावसंख्येवरती स्कोर बोर्डला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज किरण यांनी. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. स्टेप आउट झाले ऑन साइडला. चांगला स्ट्रोक खेळलाय आणि बॉल मिड विकेट पार. 6 धावांसाठी सलीम यांचा षटकार. सदतीस धावा धावफलकावरती मॅच जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष. 18 चेंडू आणि 38 धावा. चला टीम बीजीएमवाई लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला 12 मिनिटांचा अवधी असेल. 12 मिनिटांमध्ये इनिंग संपवावी लागेल. अडतीस धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. 37 झालेल्या आहेत. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम बीजीएमवाई. चला मॅच स्टार्ट ठेवा. खूप वेळ झालेला आहे बॅटिंगसाठी. सलामीचे फलंदाज रेडी आहेत. 38 धावांचं लक्ष. 18 बॉल आणि 38 ची मॅच आहे. खानापूर वर्सेस बीजीएमवाई अशी मॅच, महत्वपूर्ण मॅच. या ग्राउंड वरती आपण पाहिले 70 धावा देखील चेस झालेल्या आहेत. 84 धावा देखील बनलेल्या आहेत 5 षटकांमध्ये. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तब्बल 55 धावा देखील झालेल्या आहेत. 5-22 ला मॅच संपणं गरजेचं आहे. नोंद घ्या, ही मॅच 5-22 ला संपेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम बीजीएमवाई नोंद घ्या, मेगा फायनलची महत्वाची मॅच आहे आणि इव्हेंट नंतर टीम मीटिंग अलाउड नाहीये. ओव्हर संपल्यानंतर तुम्ही फील्ड पोझिशन चेंज करू शकत नाही. 2 ओव्हर नंतरच तुम्ही फील्ड पोझिशन चेंज करू शकता. 2 ओव्हर नंतरच तुम्ही टीम मीटिंग करू शकता. नोंद घ्या. 18 बॉल आणि 38 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती परफेक्ट ऑलराऊंडर वाई, द ब्रँड ऑफ वाई दिग्विजय, आणि समोर खानापूरचा सुपरस्टार सूरज. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. पहिल्याच बॉल वरती प्रहार तर केलाय आणि पंचांचा इशारा येतोय 1 डिक्लेअर. सतरा बॉल आणि 37 धावांची गरज आहे इथून पुढे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूर वरती राहिलाय आणि बॉल 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे फरार. चौकार.
जबरदस्त मॅच चालू आहे. दिग्विजय यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये येतोय. बॉलच्या खाली पकडली या कॅच. सूरज बॅक टू पवेलियन. झटका पहिला. सूरज च्या रूपाने पहिलाच खेळाडू निश्चित माघारी जातोय. चला 15 बॉल आणि 33 ची गरज आहे. कवठे टीम तयार राहा. कवठे प्लेइंग 11. पंधरा बॉल आणि 33 ची गरज आहे. जबरदस्त मॅच. बॅटिंग मार्क वरती फलंदाज रेडी. हो यावेळेसचा बॉल स्टेप आउट झाले आणि त्यानंतर स्लोवर वन होता. डॉट बॉल येतो. निर्धाव बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शेखर निश्चित बराच काळ उभा आहे आणि या खेळाडूकडे क्षमता ॲबिलिटी आहे, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. समोर दिग्विजय सारखा एक ताकदवान गोल ऑलराऊंडर. यावेळेस एक्स्ट्रा कप बदलास. पुन्हा एकदा डीप मध्ये स्ट्रोक पॉइंट मधून बॉल. 2 धावांसाठी. डायरेक्ट आत गेल्यानंतर चौकार आहे. तीस धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. त्याला ब्लरचे लेन्स फिरवायला ब्लर होते पीस. टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. इलेव्हेशन मिळाले आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पकडली या कॅच. दिग्विजय यांचं सेलिब्रेशन. दुसरा महत्वाचा खेळाडू बॅक इन पवेलियन. चला स्पीड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच जावा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओव्हर नंबर 2 साठी आमंत्रित केले जाते अमोल सोनावणे यांना. एकतीस 12 बॉल आणि 31 धावांची गरज आहे इथून पुढे. बस बाटलीच नाही. मागा आला की ब्लर होते म्हणा. येणारे 12 बॉल आणि 31 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेसचा बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला प्रहार. क्लासिकल स्ट्रोक. शेखर भोसलेने सांगितले अभी आगाज दिखाया है, अंजाम बाकी है. षटकार. ये तो झाकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है. 11 बॉल आणि 25. या ग्राउंड वरती आपण पहिले 10 बॉल आणि 27 धावा सुरू संघाने बनवलेल्या आहेत सकाळ 17 मध्ये उजळडे सारख्या बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये. शेखर भोसले मैदानामध्ये षटकार खेळलाय. पुन्हा एकदा यावेळेस घुटना टेक और सिक्सर देख. लगातारचा दुसरा ब्लास्ट. 2 बॉल आणि 2 षटकारांना मॅच ऑन. मॅच मध्ये आता रंग. 10 बॉल आणि 19 ची गरज. या ग्राउंड वरती काहीही शक्य आहे. तुम्ही पाहिले 6 बॉल पर्यंत वाई संघाचा निश्चित बोलबाला होता, परंतु शेखर भोसले आयकॉनिक प्लेयर
खानापूर संघाचा सुपरस्टार आणि अनेक वर्ष खानापूर संघासाठी खेळत असताना या खेळाडूच्या बॅटमधून लाजवाब स्ट्रोक आपण पाहिलेले आहेत. अनेक मोठ्या इनिंग वन हँडेडली या खेळाडूनं जिंकून दिलेले आहेत खानापूरला आणि आता तोच अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉल आणि 2 मॅग्नाफिसियंट हिट. Right arm over the wicket. Next ball. यावेळेस सेन्सिबल खेळ पहिला मिळाला. 2 षटकार आल्यानंतर फक्त हलक्या हाताने सिंगल कंप्लीट केली आहे. 9 बॉल आणि 18 ची गरज. जबरदस्त मॅच आहे. हो प्लॅन मेस तिथं वेगवान परंतु वाईट बॉल. पंचांचा इशारा. इट्स वाईट. रिव्ह्यू नाहीये सांगितलंय ना, पहिल्यांदाच सांगितलंय. चला मॅच कंटिन्यू ठेवा. या आधीच्या मॅच पासून रिव्ह्यू नाहीये आणि वाईट बॉल असेल. फायनल डिसिजन. इट्स अ फायनल डिसिजन. सहकार्य करा. कोणत्याच संघाला आपण रिव्ह्यू दिलेला नाहीये. 9 बॉल आणि 17 ची गरज. हो यावेळेसचा डॉट बॉल. निर्धा बॉल. 8 बॉल आणि 17 धावांची गरज आहे इथून पुढे. येणारे 8 बॉल आणि 17 धावांची गरज. जबरदस्त मॅच. यावेळेसचा बॉल सरळ पहा. फक्त प्लेस केला आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगल कंप्लीट करून आता 7 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. शेखर भोसले काय माइंडसेट असेल. मोठा स्ट्रोक साठी जातील की एक सिंगल काढून पुढच्या ओव्हर साठी तयार राहतील. 7 बॉल आणि 16 ची गरज. यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये. फटका फसलाय का. यस फसलाय आणि डाऊन दी बॉल. दिग्विजय. सेलिब्रेशन. शेखरची महत्वाची विकेट. सहा बॉल आणि 16 धावांची गरज आहे इथून पुढे. टीम कवठे प्लेइंग 11 तयार राहा. बॅड लाईट होणार नाही मेगा फायनलला, याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. सहा बॉल येणार आणि 16 धावांची गरज आहे इथून पुढे. जबरदस्त मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती सागर. चला स्पीड घ्या. केवळ 3 मिनिटे आहेत तुमच्या जवळ. टीम बीजीएमवाई. पहिला बॉल फसला आहे. त्यानंतर डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक रमेश सुरसे यांच्या हातामध्ये जेल विसावलं. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच या. चला मॅच जो संघ जिंकेल ना, मॅच जरी जिंकली तरी सुद्धा मैदान कोणी सोडणार नाही. लगेच मॅच स्टार्ट होईल. जो संघ जिंकेल तो संघ मैदानामध्येच थांबेल. टॉस लगेच केलं जाईल. कवठे संघाचे संघनायक आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन थांबा. 5 बॉल आणि 16 ची गरज आहे. येणारे 5 बॉल 16 ची गरज. महत्वाची मॅच. बिग फाईट. यावेळेसचा फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला बबडी. त्या रिजन मध्ये डीप लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल. 1 के साथ कहानी आगे, 1 के साथ कारवा आगे. 4 बॉल 15 ची गरज.
बॅटिंग मार्क वरती निखिल, संघासाठी हिरो बनण्याची संधी. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये गौरव बॉलला फील्ड करतो. 2 धावांचा कॉल मिळाला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दिल गलती कर बैठा. विकेट. OUT आउट. तीन बॉल आणि 14 धावांची गरज आहे. आणि बॅटिंग साठी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती चक्या, निक नेम. प्ले अँड मिस. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हिटचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. चला टीम कवठे कॅप्टन. 2 बॉल आणि 13 ची गरज. हा बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडली या कॅच. चला आणि अशा पद्धतीने मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करत असताना BGMY दिग्विजय टॉस साठी या. सर्वांना विनंती आहे, मान्यवर ऍडव्होकेट प्रतीक बागल यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. त्याचप्रमाणे निलेश भोसले, निलेश माने यांना देखील विनंती आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला.